गणपती बाप्पा मोरया. आपण आलो आहोत नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या मराठी मायलेक चॅनलमध्ये. आज आपण चाललो आहोत कोकणामध्ये. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचे खास निमित्त होते. कुळस्वामिनी तळेकरीण देवी हिचे दर्शन. माझी माहेरची कुळस्वामिनी. तळेकरीण देवी हिचे मंदिर संगमेश्वरमध्ये आहे, म्हणून आम्ही तिथे चाललो आहे. प्रवासात घडणाऱ्या सुखद अनुभवांच्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आभाळात फिकट उजेड आणि आजूबाजूला दाट धुके पसरले होते. सर्वीकडे ना धुकं पसरले. खूप छान वाटतंय. नारळाची झाडं, मस्त. आणि रस्ता पण खूप छान आहे. आपण आता कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या तिकडून चाललोय. रुद्र हाय कर. आपण आलो आहोत वडखळ नाक्याला. इथे हे आमंत्रण हॉटेल आहे. तिथे आपण नाश्ता करणार आहोत. चला मग. ते सगळा कोकणी मेवा ठेवलाय, जसं वाल. दिवाळीचा फराळ आहे. आपण बघतात चिक्की, आंबोळ्याचं पीठ, थालीपीठ, मेथकूट, बरेच प्रकार आहेत तिथे. खटखटे लाडू पण आहेत. खाजा, मालवणी खाजा आहे. अरे वा. पापड, इथे पापडामध्ये बरेच प्रकार होते. नाचणीचे पापड, मसाला पापड, बटाट्याचे पापड, पोह्यांचे पापड आणि इथे लाल पोहे देखील होते. मग काय खाणार आहेस रुद्र? बटाटा वडा आणि मसाला डोसा. आणि कॉफी की चहा? कॉफी. मस्त आम्ही गप्पा मारत नाश्ता करून घेतला. रुद्रला डोसा फारच आवडला. वडे देखील छान होते.
कोकणात चाललोय आणि रेल्वे बघायला किती मज्जा येईल ना. बघूया पुढे दिसते का आपल्याला. अरे वा मस्त. ही बघा, रस्त्याच्या बाजूनी जाताना आपल्याला जर रेल्वे दिसली तर किती मस्त वाटतं ना. भारी. आपल्या सोबत कोकणात येते ना ती, की आपण तिच्या सोबत चाललोय. आता आपण पोहोचलो आहोत पालीला. आता आपण पुढे जातोय. येताना आपण गणपतीचं दर्शन घेणार पालीला. रस्त्यामध्ये सुंदर लेण्यांचे दर्शन झाले. पांडवकालीन लेणी. रुद्र, आता पुढे ना कशेडीचा बोगदा लागणार आहे. डोंगर पोखरून रस्ता केला जातो आणि त्याच्या मधून आपण जातो. हा, बोगद्याच्या प्रवेशद्वारावर वारली पेंटिंग केली होती आणि आत वारली पेंटिंगचे काम चालू होते. आता मज्जा येणार. कसली रे? नवीन नवीन गोष्टी बघायला मिळणार. अरे वा, चला आपण बघूया पुढे काय काय आपल्याला नवीन नवीन दिसतंय. पुढे आल्यावर रेल्वेचा पूल दिसला आणि त्यावर धावती ही कोकण रेल्वे. किती मस्त दिसते बघा. हा ब्रिज, समोरचा तो ब्रिज आहे, तो क्रॉस केल्यावर चिपळूण येणार. महाराष्ट्राच्या कोकणात वसलेले पहिले परशुराम देवस्थान चिपळूण हे एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले मंदिर आहे. पार्किंग एरियामधून पुढे आल्यावर गोशाळा आहे. तिथे गायी आणि वासरं आहेत. एकदम स्वच्छ आहे बघ, अजिबात दिसत नाही, व्यवस्थित दिसते सगळं. अम्मा बसली बघ कशी. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले हे मंदिर परशुराम भगवानांच्या तपोभूमीवर वसलेले मानले जाते. परशुराम जयंती, रामनवमी आणि विविध कोकणी सणांच्या दिवशी येथे मोठ्या भक्तिभावाने उत्सव साजरा होतो. इथे काय आहे? यज्ञ करायचे, ते हवन करण्याचे ठिकाण आहे.
मंदिराचा परिसर निसर्गरम्य असून येथे आल्यानंतर आगळी शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळते. इथे चिऱ्याचे दीपस्तंभ उभारण्यात आले आहे. रस्ता असणार कुठेतरी जाण्याचा, जसं आपला मालवणमध्ये नाही आहे. हा कुठेतरी बाहेर पडत असेल, किल्ल्यामध्ये कुठच्या तरी जातात. चिरेबंदी काम आहे ना पूर्ण, बघ चिऱ्यांच्या दगडांचं काम आहे. इथे आपण आलेलो ना पहिलं. हे देवीचे मंदिर आहे आणि देवीच्या मंदिरात शिवपिंडी आहे. हा बघ कसं किती मासे आहेत बघ. कोणते मासे आहेत रुद्र? ह्या साईडला इथे ऊन कमी आहे. किती मासे आहेत बघ, कासव बघ किती आहेत. मस्त आरामात बसले बा पाण्यामध्ये, थंड वाटतंय त्याला. मासे पण किती आहेत बघ. गणपती बाप्पा मोरया. गृहबाग आहे.
गृहभाग म्हणजे इथे ना प्रत्येक ग्रहाच्या नुसार झाडं लावले, जसं शनीचं शमी हे झाड आहे, शुक्रचं उंबर हे आहे, अशी प्रत्येक ग्रहांची वेगवेगळी झाडं आहेत. पूर्ण बाग बनवली आहे. प्रत्येक झाडाला नक्षत्राप्रमाणे नावं दिली. ज्येष्ठाला सावर, उत्तरा षाढ, वेगवेगळी झाडांना नावं दिली. मंदिरामध्ये परवानगी नाहीये फोटो काढण्यासाठी, म्हणून आम्ही इथे प्रसादालयमध्ये आलोय, तिथे हा फोटो लावलाय, त्याचा मी व्हिडिओ घेते. पार्किंग एरियाच्याच बाजूला भक्त निवास आहे. परशुरामांचे दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास चालू केला. आता आम्ही जाणार आहोत श्रद्धा हॉटेलवर, जे संगमेश्वरला आहे. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढे अजून छान छान व्हिडिओ बनवणार आहे, तर पाहत राहा. धन्यवाद.